हॅलो, वेलकम टू आयरोस्पिक्स. सेकंड इयर युनिव्हर्सिटीसाठी खूप कमी वेळ उरलेला आहे. म्हणजेच की 4 सप्टेंबर पासून तुमची एक्झाम आहे. म्हणजेच आता किती वेळ उरलेला आहे की लाइक 1 ते 1.5 महीने जास्तीत जास्त उरलेला है. तो ना जो गलतियां मैंने करी थी मैं सच में बता रही हूँ, आप लोग मत करना. मतलब 10 ऐसी गलतियां है ना जो मैंने करी थी, मैं इसलिए बता रही हूँ क्योंकि वो चीज मैंने एक्सपीरियंस करी है तो वो यूनिवर्सिटी में ज्यादा इम्पैक्ट देती है, इसलिए बता रही हूँ कि वो गलतियां मत करना. तो सबसे पहले बात ना, डोंट चेंज बुक्स ना. मतलब बहुत बार ऐसे होता है कि जब एग्जाम पास में आती है ना, अपन इससे सुनते हैं उससे सुनते हैं कि अरे ये नहीं, ये बुक में ना बहुत अच्छे से दिया है, शॉर्ट में दिया है, अच्छा ऑथेंटिक दिया है, तो यहाँ से. पण नाही. मैं आपको एक चीज बता रही हूँ, स्टार्टिंग पासून आपण जिथून वाचतोय ना ते सगळ्यात जास्त रेफर करणं यासाठी इम्पॉर्टंट असतं, कारण ती बुक आपल्याला यूज टू झालेली असते. म्हणजेच काय की आपल्याला कोणतेही शब्द नवीन वाटत नाही. जरी तुम्ही फर्स्ट रिव्हिजन देत असाल, पण असं नाहीये ना की तुम्हाला कॉलेजमध्ये काही शिकवलं असेल किंवा तुम्ही पूर्ण वर्षात पीए साठी टर्मसाठी थोडं तरी वाचलं असेल, पण तीच बुक यूज करा, कारण ते आपल्याला यूज टू असतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हार्ड वर्क तर करावंच लागेल, कारण जास्त वेळ उरलेलाच नाहीये आणि आपल्याला युनिव्हर्सिटी पास करणंच आहे काही करून. पण एक गोष्ट आहे की स्मार्ट वर्क करा. आता ते कसं ना की आपली एनसीआयएसएमची शीट आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे, कोणतं किती वाचायला पाहिजे. तुम्ही काय करता की एखादा चॅप्टर सुरू केलाय, वाचत बसले पूर्ण घेऊन, असं नाही करायचं. त्याने काय होईल की तुमचा वेळ फक्त वाया जाईल. पण एमके टॉपिक्स काय, डीके टॉपिक्स काय, एनके टॉपिक्स काय, हे पण तुम्ही लक्षात दिलं पाहिजे. कारण आम्ही खूप साऱ्या नवीन बुक्स मध्ये असं बघितलेलं आहे की एनके टॉपिक्स पण 2-2, 4-4 पेज दिले आणि आपण ते वाचण्यात वेळ घालवत असतो. आता कमी वेळ आहे, आपला फोकस कशावर आहे की आपल्याला युनिव्हर्सिटी पास करायची आहे. आणि येस, तुम्ही खूप चांगला स्कोर पण करू शकता जास्त चांगल्याने अभ्यास करून, पण जस्ट हार्डवर्कच्या नादात ना तुम्ही टाइमपास नाही करू, मला असं म्हणायचं. आता बघा, एमके डीके काय, तुम्हाला याच्या आधी पण मी सांगितलेलं एका व्हिडिओमध्ये की एमके म्हणजे मस्ट टू नो टॉपिक, ज्यातून एलएक्यू आणि एसएक्यू एमसीक्यू सगळं येतं. नंतर डीके म्हणजे डिझायर टू नो, त्याच्यामध्ये काय येईल, तुम्हाला एलएक्यू येत नाही, एसएक्यू येतो आणि एमसीक्यू येतो. आणि जर तुमचे नशीब खूपच जास्त खराब असतील तर एखाद्या वेळेस एलएक्यू येऊ शकतो, पण नाहीच येत, म्हणजे तर नाहीच येत. ठीक आहे. आणि लास्ट येतो एनके म्हणजे नाईस टू नो टॉपिक्स. म्हणजेच काय असतं, त्याच्यामधून ना एलएक्यू येत ना एसएक्यू येत, फक्त एमसीक्यू येतो. तर आता एका एमसीक्यू साठी तुम्ही ते 4-5 पेज वाचत बसणार आहे का? का म्हणते मी, कारण आता आपल्याकडे कमी वेळ आहे आणि आपल्याला जास्त मार्क्स स्कोर करायचे, पास व्हायचा, त्यासाठी सांगते की काय काय केलं पाहिजे. कारण आता ऑब्वियस गोष्ट है कि 1 महीना उरल्यावर तुम तुम्हारे खुद के नोट्स तो नहीं बनाते बैठोगे, और अगर बना रहे हो तो बहुत अच्छी बात है, पर अगर बहुत अच्छे नोट्स आपके सीनियर्स के आपके पास है ना, तो मैं सच में जेन्युइनली रेफर करूंगी कि उसको रेफर करो. क्योंकि सीनियर्स का मतलब सीनियर्स जो पढ़ते हैं उनमें बहुत बार ऐसे होता है कि वो पॉइंट वाइज लिख के रखते हैं कि किसमें कितना पोर्शन आता है, या फिर वो नोट्स कैसे है, क्या है, कितना टॉपिक में से कितना पढ़ना है, कुठून क्वेश्चन येऊ शकतात, त्या सगळ्या गोष्टी तिथे लिहिलेल्या असतात. तर ते तुम्ही रेफर करू शकता. आणि ना एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण द्रव्यगुणला, म्हणजे आपले सिनियर्स खूपदा आपल्याला सांगतात की अरे द्रव्यगुण को लाइटली मत लो, मत लो, उसका लैटिन नेम फैमिली रोज रोज पढ़ो, रिवाइज करो, तभी तुमको लास्ट टाइम में याद रहेगा. पण आपण ते करतच नाही, कारण आपण बेशरम असतो. जेव्हा 1 महिना येतो तेव्हाच आपण ते वाचतो. म्हणून तुम्हाला सांगत आहे, आता पण तुमच्याकडे 1 महिना 1.5 महिना आहे, आता पण वेळ गेलेली नाही आहे. म्हणून सांगते की तुम्ही ते आता जितका वेळ आहे तेव्हापासून डेली रिवाइज करा. एक जरी दिवस तुम्ही गॅप दिला ना, मी खरंच सांगते की ते वेळेवर पेपरमध्ये आठवत नाही, कारण आपण का नाही चाललेलो असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एवढं 97 द्रव्याचे ना नावं आठवत, ना लॅटिन नेम, ना फॅमिली, ना रसपंचक. रसपंचक की ट्रिक पण तुम्हाला दिलेली आहे, मी इथे टॅग करेल तो व्हिडिओ, तो नक्की बघा, कारण मी ते यूज करून ना खूप छान स्कोर केला होता आणि खूप इझी ट्रिक आहे, म्हणजे खरंच सांगते खूप इझी ट्रिक आहे. ठीक आहे. तर ही पण गोष्ट लक्षात ठेवा की द्रव्यगुणला लाईटली घेऊ नका. पार्ट 1 खूप स्कोरिंग आहे, तुम्ही पटकन म्हणजे लाईक तुम्ही पार्ट 1 ला चांगला स्कोर करू शकता आणि पार्ट 2 ला हलक्यात नाही घेऊ शकत. म्हणून म्हणते की रोज रिवाइज करा द्रव्य. ठीक आहे. उसके बाद स्वस्थ का भी पार्ट 2, स्वस्थ वृत्तचा पार्ट 2. आपण म्हणतो काय आहे स्वस्थ वृत्तमध्ये, आहार दिनचर्या, आपण फर्स्ट इयरलाच वाचली, करून घेऊ आपण, पण नाही, इथेच आपण चुकतो. कारण स्वस्थ वृत्तामध्ये पण अशा गोष्टी आहेत ना सेकंड पार्ट मध्ये की मोस्ट ऑफ मॉडर्न पोर्शन आहे, लहान लहान चॅप्टरच आहे, पण एक मोठा चॅप्टर पण आहे आपला डिसिजेस वाला, तो पण खूप भारी पडतो. आणि त्याच्यामध्ये असे काही लहान लहान मॉडर्न वाले चॅप्टर्स आहेत ना जे की रट्टावंच लागेल तुम्हाला, तुमच्याकडे तुम्ही काही फेकू शकत नाही, असं तुम्हाला ते लाईटली घेऊ नका. स्वस्तमध्ये पण बॅक राहतात, म्हणून सांगते तुम्हाला प्लीज स्वस्त वृत्त लाईटली घेऊ नका. आपल्याला वाटतो ते की होऊन जाईल, पण नाही, त्याची पण 1-2 रीडिंग आरामात दिलीच पाहिजे तुम्ही, असं आहे ते, कळतंय तुम्हाला. आणि ना एक महत्वाची गोष्ट परत की
लॉंग म्हणजे पेपरमध्ये लॉंग पॅराग्राफ लिहत बसू नका, कारण ना आपल्याला नॉवेल नाही लिहायची आहेत म्हणजे पेपरमध्ये. कारण कसं असतं, एक्झामिनर कडे खूप कमी वेळ असतो आणि त्याच्यामध्ये त्याला सगळ्या गोष्टी भेटल्या, वो आपको पूरा का पूरा मार्क्स देगा. इसलिए बोल रही हूँ की बहुत बड़े बड़े पैराग्राफ्स मत लिखो, छोटे छोटे लाईक 2-2, 3-3 वर्ड्सचेच लिहायचे. आणि फ्लो चार्ट्स, डायग्राम्स हे सगळं महत्वाने हे सगळं इम्पॉर्टंट आहे ऍड करणं. आणि श्लोक लिहायला विसरू नका. श्लोक मतलब डालो ही डालो ऐसा बोल रही हूँ मैं, मतलब हर एक क्वेश्चन में एक श्लोक तो होना ही चाहिए. मतलब एक लाइन का लिखो पर लिखो. एंड यस, पैराग्राफ्स नहीं लिखना है, अपने को प्रिसाइजली कीवर्ड्स के साथ प्रॉपर स्ट्रक्चर ऐसे फॉलो करके अपने को चीज मतलब पेपर में प्रेजेंट करना है. ठीक है. उसके बाद एक चीज और आती है कि ब्लाइंडली रीडिंग मत करो. मतलब पेपर येणार आहे म्हणून सकाळी उठले तुम्ही घेतली पुस्तकाने वाचली काढून, नाही. एकदम ब्लाइंडली रीडिंग करणं बंद करा, कारण तुमच्याकडे खरंच खूप कमी वेळ उरलेला आहे. म्हणून मी सांगते की स्मार्ट वर्क करा. आता जे काही तुम्ही वाचताय ते किती मार्क्स साठी येत आहे तो टॉपिक, आणि त्याच्यामध्ये काय येणार आहे, एलईक्यू येणार आहे का, एसईक्यू येणार आहे का, आणि जर तो येत आहे तुम्ही कसा लिहिणार आहे, त्या हिशोबाने त्याला वाचा, त्या हिशोबाने त्याला प्रिपेअर करा. कारण या वेळात तुम्हाला हेच करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही ब्लाइंडली वाचत गेले आणि त्याला रिकॉल नाही केलं, रिव्हिजन नाही केलं, काहीच फायदा नाही. तुम्ही पेपरमध्ये ते गोष्ट आठवू शकणार नाही. आणि जरी तुम्हाला आठवली तरी पण तुम्ही एकदम हॉचपॉच होऊन जाणार की अरे आपण काय लिहित आहे, मग हे आठवतं, मग खालचा पॉईंट वरचा पॉईंट खाली, काही पण लिहून टाकतो आपण. आणि म्हणून सांगते, असं पण लिहून म्हणजे एकदम लेंदी लिहून पण ना मग मार्क्स भेटत नाही. कारण जरी आपण म्हणतो, आपल्या सिनियर्स कडून आपण ऐकलेलं असतं की ठीक आहे तुम्ही बस पेजेस भरा, आपल्याला मार्क्स भेटून जाईल. येस, भेटतात मार्क्स, पण कसं आहे ना की तुम्ही काही पण फेकू शकत नाही ना. थोडं काहीतरी रिलेटेबल पाहिजे त्या कंटेंटच्या, त्या क्वेश्चनच्या, तरच तुम्हाला मार्क्स भेटू शकतात. म्हणून लेंदी पण नाही लिहायचं एकदम, आणि एकदम शॉर्ट पण नाही, व्यवस्थित लिहा. ओके. आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची म्हणून मी तुम्हाला खरं सांगते की आता जरी 1-1.5 महिना उरला असेल आणि तुम्ही काहीच वाचलं नसेल तरी पण म्हणजे तुम्ही आता पण स्टार्ट कराल, तर या सगळ्या मिस्टेक्स करू नका. लक्षात ठेवा, तुम्ही आता पण पासिंग स्ट्रॅटेजी, तुम्ही आता पण पास करू शकता, तुम्ही आता पण छान स्कोर करू शकता. ओके. आणि हा स्ट्रॅटेजी व्हिडिओज पाहिजे असतील आणि कसं जास्त स्कोर करायचं असे अजून व्हिडिओज पाहिजे असतील, स्टडी हॅक्स, ट्रिक्स, हे सगळं पाहिजे असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.